नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, इंडियन रेल्वे कडून पहिले असिस्टंट लोको पायलटची जाहिरात करण्यात आलेली होती. त्याची फॉर्म भरण्याची लास्ट डेट पण झाली. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी असिस्टंट लोको पायलटचे फॉर्म भरलेले आहेत. त्यानंतर टेक्निशियनची निघाली आणि टेक्निशियनचे 9 तारखेपासून म्हणजे आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली. काही दिवस थांबा, त्यानंतर फॉर्म कसे भरायचे, काय भरायचे हे मी नक्की तुम्हाला सांगणारच आहे. पण थोडंसं 1-2 दिवस वेट करा, बऱ्याचशा गोष्टी समोर येतात. त्यानंतर आपण एक छोटे-छोटे व्हिडिओद्वारे बऱ्याचशा गोष्टी डिस्कस करू आणि नंतर फॉर्म भरायला सुरुवात करू. आता खरंच तर या दोन्ही रिक्रुटमेंटची सोबत कशी तयारी करावी, याच्यामध्ये साम्य काय आहे हे सर्वप्रथम आपल्याला समजून घ्यावं लागेल. नंतर आपल्याला या दोन्ही रिक्रुटमेंटसाठी सोबत तयारी करता येईल. राईट? तर चला मित्रो, आपण या व्हिडिओद्वारे या दोन्ही एक्झाम मधलं साम्य समजून घेऊ आणि याची तयारी पुढे कशी करावी हे पण आपण याच्याद्वारे समजून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण एक एएलपी आणि टेक्निशियन साठीची बॅच लॉन्च केलेली आहे. रेकॉर्डेड बॅच आहे. 999 रुपये मात्र फीस आहे. 999 प्लस जीएसटी. राईट? आता या दोन्हीसाठी एक बॅच लॉन्च केली, याचा अर्थ यांच्यामध्ये काय साम्य आहे हे पण समजून घेणं गरजेचं आहे आणि तुम्ही तयारी कशी करावी. राईट? हे पण आपल्याला या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सर्व सांगणार आहे. पूर्ण टेस्ट सिरीज वगैरे व्यवस्थित याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेला आहे. मित्रो, पहिले समजून घ्या, असिस्टंट लोको पायलटची जी पद आहे याची एक्झाम होणार कशी आहे. तर याची 2 फेज मध्ये एक्झाम होणार आहे. सीबीटी 1 क्वालिफाय करायची, नंतर सीबीटी 2 ला जायचं. सीबीटी 1 चे मार्क फक्त क्वालिफाईंग आहेत. सीबीटी 2 साठी त्यानंतर सीबीटी 2 होणार आहे आणि सीबीटी 2 च्या मार्कावर म्हणजे जवळपास त्याला 80% वेटेज असणार आहे आणि एक सिवॅट होईल म्हणजे एक सायकोलॉजिकल टेस्ट, त्याला 20% वेटेज, असं करून तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल. इथं सीबीटी 1 फक्त क्वालिफाईंग इन नेचर मध्ये आहे. तर या सीबीटी 1 मध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर किती क्वेश्चन आहेत? 75 क्वेश्चन. 75 मार्कासाठी 1/3 निगेटिव्ह पण देण्यात आलेलं आहे आणि अनरिझर्व्ह ईडब्ल्यूएस कॅटेगरी साठी 40% मार्क, ओबीसी साठी 30%, एससी साठी 30% आणि एसटी साठी 25% मार्क लागणार आहेत. क्लिअर? तर मित्रो, हा जो सीबीटी 1 चा एएलपी चा सिलेबस आहे ना, सेम तुम्हाला टेक्निशियनच्या सीबीटी साठी सिलेबस आहे. आता टेक्निशियनची तर एकच एक्झाम होणार आहे. सीबीटी 1, 2 वगैरे काही असा संबंध नाही. एकच एक्झाम होणार आहे. कम्प्युटर बेस्ड तुमची टेस्ट असेल. ओके? आणि त्यानंतर तुमची डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट लागेल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून तुमची जॉईनिंग होणार आहे. त्यामुळे या दोन्हीचाही सिलेबस सेम आहे. फक्त पॅटर्न मध्ये थोडासा बदल आहे. तो मी आज तुम्हाला ते पण याच्यामध्ये क्लिअर करणार आहे. तर याचा सिलेबस काय आहे? एएलपी चा पहिले सांगतोय मी तुम्हाला. एएलपी मध्ये असणार आहे मॅथमॅटिक्स. त्याच्यात काय दिलं? नंबर सिस्टम, बोडोमाल, डेसिमल, फ्रॅक्शन, एलसीएम, एचसीएफ, रेशो अँड प्रपोर्शन, पर्सेंटेज, टाइम अँड वर्क, टाइम अँड डिस्टन्स, सिंपल कंपाउंड इंटरेस्ट, प्रॉफिट लॉस, अल्जेब्रा, ज्योमेट्री, ट्रिग्नोमेट्री, एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स, स्क्वेअर रूट, एज कॅल्क्युलेशन, कॅलेंडर, क्लॉक, पाईप अँड क्रिस्टल. क्लिअर? हे झालं मॅथमॅटिक्सचा सिलेबस. त्यानंतर मेंटल ॲबिलिटी म्हणजे रिझनिंगचा, एनालॉजीज, अल्फाबेटिकल अँड नंबर सिस्टम, कोडिंग, डिकोडिंग, मॅथमॅटिकल ऑपरेशन, रिलेशनशिप, सिलोलॉजियम, जम्बलिंग, वेन डायग्राम, data interpretation and sufficiency, conclusion and decision making, similarities and differences, analytical reasoning, classification, direction statement, argument and assumption. क्लिअर? हा रिझनिंगचा सिलेबस झाला. त्याचसोबत तुम्हाला दिलेला आहे जनरल सायन्स. त्याचा सिलेबस काय? शाल बी कव्हर फिजिक्स, केमिस्ट्री अँड लाईफ सायन्स, ज्याला आपण बायोलॉजी म्हणतो, 10वी पर्यंतची. आणि जनरल अवेअरनेस मध्ये करंट अफेअर, त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्पोर्ट्स अँड कल्चर, पर्सनॅलिटीज, इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स अँड अदर सब्जेक्ट ऑफ इम्पॉर्टन्स. हा तुमचा एएलपी चा सिलेबस झाला. आणि जशाला तसा कॉपी आणि पेस्ट म्हणू शकता तुमचा टेक्निशियन साठी करण्यात आलेला आहे. पण एएलपी मध्ये हे फक्त क्वालिफाईंग होती प्री. हा, एएलपी च्या प्री मधला मॅथ्स आणि रिझनिंग जशाला तसं मेन्सला एएलपीच्या सीबीटी 2 ला दिलेला आहे. प्री मेन्स आता सवय झाली त्यामुळे सीबीटी 2 ला दिलेला आहे. क्लिअर? ऍडिशनल तिथं काय येतं? तुमचं ड्रॉइंग वगैरे येतं, त्यानंतर वर्क कॅल्क्युलेशन्स वगैरे थोडंफार ते येतं. क्लिअर? हे झालं तुमचं एएलपीचं. आता बघा, तोच तुम्ही याच्यासाठी आले टेक्निशियन ग्रेड 3. आता यांनी 100 क्वेश्चन दिले. 90 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे. कशात? 90 मिनिटात 100 क्वेश्चन. तिकडे 1 तासातला कार्यक्रम होता. ओके? निगेटिव्ह मार्किंग 1/3 आहे तुम्हाला आणि तोच अनरिझर्वचा 40%, ओबीसीचा 30%, एससीचा 30%, एसटीचा 25%. आता तुम्ही जर याचा सिलेबस बघितला ना तर सिलेबस सेम आहे. बघा, मॅथमॅटिक्सचा सेम सिलेबस आहे, वाचून घ्या. ओके? ऍज इट इज आहे, काही चेंज नाही आहे. क्लिअर? त्यानंतर मी ग्रेड 3 चा म्हणतो. ग्रेड 1 चा सेपरेट बनवणार आहे. राईट? ग्रेड 1 मध्ये बरेचसे चेंजेस आहेत, त्यांचा सेपरेट मी बनवणार आहे.
त्यानंतर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग मध्ये सेम आहे, जनरल इंटेलिजन्स रिझनिंग. त्यानंतर जनरल सायन्स मध्ये सिलेबस कव्हर फिजिक्स केमिस्ट्री लाईफ सायन्स अप टू 10th स्टँडर्ड सेम दिलेला आहे. ओके. त्यानंतर जनरल अवेअरनेस, करंट अफेअर्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्पोर्ट्स, कल्चर, पर्सनॅलिटीज, इकॉनॉमिक्स अँड एनी अदर सब्जेक्ट ऑफ इम्पॉर्टन्स. इकडे बघा जनरल मध्ये काय दिलेलं होतं, करंट अफेअर्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्पोर्ट्स, कल्चर, पर्सनॅलिटी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स अँड एनी अदर सब्जेक्ट ऑफ इम्पॉर्टन्स. सेम 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 सेम. क्लिअर. म्हणजे टेक्निशियन ची रिटर्न तुमची, ज्याला आपण कम्प्युटराइज टेस्ट आहे जी सीबीटी आहे, एकच होणार आहे. आणि एएलपी ची सीबीटी 1 सेम सिलेबस दिलेला आहे. एएलपी मध्ये असं कुठेही मेन्शन करण्यात आलेलं नव्हतं की हा सब्जेक्ट एवढ्या मार्काला तुम्हाला देण्यात येईल. पण जर तुम्ही टेक्निशियन मध्ये बघाल तर टेक्निशियन मध्ये इथं बघा, ओके, मॅथमॅटिक्स 25 क्वेश्चन 25 मार्काला, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 25 क्वेश्चन 25 मार्काला, जनरल सायन्स 40 क्वेश्चन 40 मार्काला आणि जनरल अवेअरनेस 10 क्वेश्चन 10 मार्काला. आणि लगभग हाच पॅटर्न असण्याची शक्यता आहे, फक्त नंबर ऑफ क्वेश्चन्स कमी होतील. म्हणजे तिकडे तुम्ही हे समजून चला की तुमचं जनरल सायन्स 40 मार्काला येणार नाही. 40च्या जागी होऊ शकतं की ते हे जनरल सायन्स तुमचं 25 मार्काला असेल, हे दोन्ही 20-20 मार्काचे असतील आणि हे एक 10 मार्काचं होईल. क्लिअर. कशाला? एएलपी ला हे एक चान्स आहे. हा एएलपीचा पॅटर्न असू शकतो मार्काचा आणि सध्याचा हा टेक्निशियनचा त्यांनी ऍज इट इज दिलेला आहे. त्यामुळे सिलेबस सेम आहे. तुम्हाला प्रिपरेशन सुद्धा एएलपीच्या सीबीटी 1चा आणि टेक्निशियनचं सेम करायचं आहे. सेम बॅच ही आपण लॉन्च केलेली आहे, रेकॉर्डेड बॅच आहे. हळूहळू त्याच्यामध्ये सर्व येईल. ऑलमोस्ट बऱ्याचशा गोष्टी आलेल्या आहेत. काही गोष्टी पुढच्या 15 दिवसामध्ये सगळा तुमचा पॅटर्न, त्याचा सिलेबस अपडेट झालेला जवळपास असणार आहे. त्यामुळे व्यवस्थित तयारीला लागा. काहीही डाऊट्स असतील तर मी तुम्हाला माझा नंबर योगेश माने इग्नाइट हा माझा टेलिग्रामचा आयडी आहे. ओके. मी बऱ्यापैकी रिप्लाय करण्याचा प्रयत्न करतोच. एखाद्या वेळेस उशीर झाला तर त्याबद्दल अगोदरच माफी मागून घेतो. हा माझा टेलिग्रामचा आयडी आहे. तिथं काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता, कमेंट मध्ये सुद्धा विचारू शकता. क्लिअर. तर इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.